वेगवेगळ्या आपत गावावरून चितेगावच्या शाळेमधल्या विद्यार्थ्यांनी आल्या, त्यांचे पालक आले, पाडळीवरचे सिद्धार्थ शेळकेजी आपल्याकडे आले आणि आपल्या गावामध्ये जे घडायला पाहिजे, या गावाने सर्व दूर परमार्थ पोहोचवला। हरिभक्त परायण आसाराम बाबा यांनी अनेक गावामध्ये देवभक्तीतून देशभक्ती त्याने निर्माण केली आणि तेच आता आपण राष्ट्र परम धर्म, राष्ट्र आपलं विकसित व्हावं हे ज्याने स्वप्न पाहिलं होतं, सगळा हिंदू समाज एकत्रित यावा, त्यांचा डॉक्टर हेडगेवारांचा जन्म याच दिवशी झाला आणि त्यांनी जवळपास 100 वर्षापूर्वी त्यांनी सर्व हिंदू समाजाचं संघटन करायचं त्यांनी ठरवलंय आणि ते आता असं गावागावामध्ये हिंदू म्हणून माणसं आता एकत्र येत आहेत आणि ते यासाठी पूर्णतः समर्पण भावाने की मला स्वतःच काही नाहीये, मी जर जगत असोत, गाडगे बाबा ज्याप्रमाणे म्हणत असत की हा 3.5 हाताचा देह हा भाड्याचा तट्टू आहे, त्याला चांगला खरारा केला पाहिजे, त्याला खाणं पिणं चांगलं दिलं पाहिजे, त्याला व्यायाम दिला पाहिजे आणि त्याच्याकडून चांगली सेवा करून घेतली पाहिजे। म्हणजे हा सगळा देह हा केवळ समाजसेवेसाठी आहे, समाजासाठी आहे, माझ्या कुटुंबासाठी आहे आणि म्हणून आपण स्वतः चांगलं जगलं पाहिजे आणि इतरांसाठी सेवेसाठी आपण तत्पर झालं पाहिजे। हा सगळा विचार आणि व्यवहार या बालकांना शिकविण्याचा हा उपक्रम आहे। हा उपक्रम समाज शुद्ध भावाने करण्यासाठी आहे। समाजात कोणीही व्यसनी होऊ नये, शरीरानं मजबूत असावं, मनानं मजबूत व्हावं, यासाठी हा सगळा उपक्रम आहे आणि आर्थिक दृष्टीनेही तेवढा सबल झाला पाहिजे। म्हणून धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या सर्व गोष्टी, या सर्व बाबी या जीवनामध्ये असल्या पाहिजेत आणि मग आपल्या जीवनामध्ये त्या मिळून इतरांच्या सेवेसाठी आपण नेहमी सज्ज झालो पाहिजे। त्यासाठी हा नित्य उपक्रम आहे। आपल्या गावातली ही सगळी धर्मवीर संभाजी सेवा प्रतिष्ठानची ही सगळी आता तरुण मंडळी आहे, यांनी तर पण घेतलाय, ते पूर्ण वेळ देत आहेत, प्रसंगी पदर मोड करतात, मानपानाची अपेक्षा करत नाही, असा हा जथ्था अधिक वाढला पाहिजे। वेगवेगळ्या अंगाने आपल्याला आपल्या गावामध्ये वारकरी संप्रदायाची शिक्षण व्यवस्था निर्माण करायची आहे, चांगली व्यायामशाळा निर्माण करायची आहे, आपली प्राथमिक शाळा आपल्याला चांगली करायची आहे। अरे हे आपलं आहे ना, ज्याप्रमाणे या गावाचा आखाडा आता पूर्ण जिल्ह्यामध्ये दुरून दुरून पूर्ण महाराष्ट्रातून आता पहिलवान आपल्या गावामध्ये येतात। हे सगळं आपण करू शकलो, याचं कारण काय? याचं कारण माझ्या मागे पोरांनो म्हणायचं, संघटन में शक्ती है असं मी म्हणेल संघटन में आपण म्हणायचं शक्ती आहे, संघटन में शक्ती है। इथे बसलेले हे सगळे जे आपले बंधू सगळे बसलेले आहेत, यांनी जरा म्हणायचं आहे संघटन में। अरे माझी आई त्या वेळेला म्हणत असत, अरे 2 हात 2 पाय शेजाऱ्याची चाड काढ। आपण जर मजबूत असू, आपला गाव जर मजबूत असू, तर सगळं काही आपण करू शकतो। केवळ हे 10-15 युवक सगळे एकत्र येतात आणि हे जर करू शकतात, आमचे सुरेश पठाडे सारखे आमचे शिक्षक यांनी ठरवलंय। आज हे कशामुळे घडतंय की बघा, तुम्ही जर प्रामाणिकपणे काम करत असाल तर आज आपतगाव, भालगाव, वेगवेगळ्या भागातले सगळे सामान्य कुटुंबातले पालक आपल्या मुलीला स्वखर्चाने इथे घेऊन आले। हे कशामुळे घडतं? आज मी पाहिलंय, मागच्या वेळेला चिंचाच्या मळ्यातली काही मंडळी आली नव्हती, या वेळेला चिंचाच्या मळ्यातली मुली आली, दत्तनगर मधल्या मुलं आली, आता वेगवेगळ्या ठिकाणाहून माणसं यायला लागली, कारण यांच्यामध्ये जागृती व्हायला लागली की आपल्या मुलांचं काहीतरी भलं होणार आहे, आमच्या मुलांना काही आत्मविश्वास मिळणार आहे। अरे ते पेरलं ना तेच तर उगवत असतं।
पण पेरणारे पाहिजे. आणि म्हणून गावात प्रत्येक जण पेरणारा निर्माण व्हावा यासाठी हा प्रयत्न आहे. केवळ शाळेच्या भरोशावर, सरकारी शिक्षकाच्या भरोशावर हे आपलं काम होणार नाही. आपल्या गावात शिक्षक निर्माण करावं लागेल, त्याची धारणा निर्माण करावं लागेल, त्याच्यासाठी स्वतःचा मान सन्मान दूर ठेवावा लागेल, थोडा वेळ राजकारण दूर सोडावं लागेल. आणि म्हणून आमचा सक्रिय सहभाग असला पाहिजे. म्हणजे जर कीर्तन गावात असेल तर गावातले 5, 50, 100 टाळकरी उभा राहिले पाहिजे. गावातला मृदंगाचारी असला पाहिजे, गायनाचारी असला पाहिजे. दुसऱ्याच्या भरोशावर का म्हणून आपण आपला हरिनामाचा सप्ताह चालवायचा. आपल्या लेकरा बाळांना हे सगळं शिकवलं गेलं पाहिजे, यांना वळण लावलं पाहिजे. त्यासाठी पालकांनी ज्याप्रमाणे आज चिंताच्या मळ्यातले पालक आले, त्यांचं कौतुक पाहायला त्यांच्या आई आल्या आणि त्यामुळे हे सगळं घडू शकतं. म्हणून माझी आपल्याला सर्वांना प्रार्थना आहे की आता चर्चा करायची ती बालकांची. अरे आपल्या गावामध्ये चांगलं मैदान नाहीये, या मैदानावर हे साफ करण्यासाठी 2 दिवसाचे या कार्यक्रमासाठी ज्याला पाहिजे